हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत कुरडया कशा प्रकारे बनवायच्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया. कुरडया बनवण्यासाठी मी गहू चांगले निसून घेतलेले आहेत. 2 पायल्याच्या कुरडया आपण बनवणार आहोत. तर इथे शेराने मी मोजून घेत आहे गहू. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही मोजून घ्यायचे आहे. आणि जवळजवळ 2 पायले म्हणजे 14 किलो गहू इथे मी घेतलेले आहे. आता या गव्हाला आपण पाणी टाकून जवळजवळ 7 ते 8 तास भिजवून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी काढून टाकायचं आहे. बघू शकता गहू हे चांगल्या प्रकारे फुगून वरती आलेले आहे. आणि आता हे गव्हाला मी दुसऱ्या ज्याच्यामध्ये आपल्याला 4 दिवस भिजवायचे आहे त्या पाण्यात मी टाकणार आहे. बघा इथे चांगले गहू मी पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गव्हाला आता एका अशा कंटेनरमध्ये टाकायचं ज्याच्यामध्ये आपण 4 दिवस ठेवू शकतो. आणि या गव्हाला चांगले 4 दिवस आपल्याला भिजून द्यायचे आहे. 4 दिवसात चांगला हा गहू वर फुगून येतो व त्याचा चांगला चिकही निघतो. 4 दिवस किंवा 3 दिवसात गहू हे चांगल्या प्रकारे फुगतात. तर हमखास 4 दिवस हे चांगले भिजून द्यायचे आहे. बघू शकता गहू हे 4 दिवसानंतर चांगले वर फुगून आले आहेत. तुम्हाला मी दाखवते जवळून. बघा आता जेव्हा मी गव्हाला दाबते तर त्याच्यातून चीकही चांगलं बाहेर. अशा प्रकारे जर आपले गहू फुगलेले असेल तर हे चीक बनवण्यासाठी योग्य आहे. तर चला आपण आता यांना दळून आणू. तर सर्व गहू हे मी काढून घेतलेले आहे पाण्यातून आणि गिरणीतून यांना मी दळून आणणार आहे. परत दाखवते. बघा जेव्हा हाताने दाबतात गहू तर ते लवकर फुगतात आणि त्याच्यातून चिकही बाहेर निघतो. तर असे गहू आल्यास आपण यांना गिरणीतून दळून आणायचं आहे. आता हे गिरणीतून मी गहू दळून आणलेले आहे. अशा प्रकारे आपले गहू दळलेले पाहिजेत. आता या गव्हाला आपल्याला 3 वेळा वॉश करायचं आहे. तर 3 मोठी पातेले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी 3 वेळा पाण्यामध्ये गहू धुवून घेणार आहेत. चांगल्या प्रकारे पाण्यात ते मिक्स करायचे आहे. नंतर हाताने पिळून त्यातून चीक बाहेर काढायचा आहे आपल्याला. बघा मी कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये त्याला मिक्स करते आहे. जेवढे आपण त्याला मिक्स करू तेवढ्या चांगला आपला चीक निघतो. चांगलं दोन्ही हाताने मिक्स करायचं आहे. या गव्हाला आपण जवळजवळ 3 वेळा वॉशिंग देणार आहोत. तर 3 मोठ्या पातेल्यांमध्ये मी आधीच पाणी घेऊन ठेवलेलं आहे. ही पहिले वॉशिंग आहे. दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे पिळून काढायचा. बघा व्हाईट जो चीक आहे तो निघतोय बाहेर. हे सेकंड पाणी आहे ज्याच्यामध्ये आपण पुन्हा त्याला वॉशिंग देणार आहोत. चांगल्या हाताने पिळून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व गव्हाला अशाच प्रकारे दोन्ही हाताच्या मध्ये पिळून घ्यायचं आहे. हे बघा पहिले एकदा वॉशिंग दिली, चांगलं पाण्यात मिक्स करून धुतलेलं आहे. दुसऱ्या पाण्यात पुन्हा धुवून घ्यायचं आणि हे तिसऱ्या पाण्यात आपण पुन्हा धुणार आहोत. सेम प्रोसेसने मी सगळे गव्हाला चांगलं पिळून बाजूला करून घेतलेलं आहे. आता जे पाणी उरलेले त्यात चीक आहे. आता ह्या पाण्याला आपल्याला 3 वेळा फिल्टर करून घ्यायचं आहे. जेणेकरून काही जर वरती गव्हाचं असेल तर ती वरच्यावर राहून जाईल आणि खाली पांढरा शुभ्र चीक आपला निघेल. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला चीक साठवायचा आहे त्या भांड्याला आपण एक कपडा लावून घ्यायचा आहे आणि वरती चाळणी धरून मग पाण्याला गाळायचं आहे. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. पांढऱ्या शुभ्र कुरडया येण्यासाठी 2 ते 3 वेळा आपल्याला चांगलं चाळणीनं गाळून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करत आहे. तुम्ही हीच पद्धत वापरायची आहे. कुरडया ह्या लालसर येतात किंवा तांबूस कलरमध्ये येतात तर त्याला हेच कारण असतं. बघा ही वरती आली जी तांब आहे त्याच्यामुळेच कुरडयांचा कलर हा चेंज होतो. तर
पांढरं शुभ्र कुरडया येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि आता उन्हाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळं चीक लवकर सेटल व्हावं यासाठी मी त्याच्यात बर्फाचं पाणी टाकलेलं आहे. आणि 2 ते 3 तासानंतर बघू शकता पाणी जे आपलं चीक जो आहे खाली सेटल झालेलं आहे आणि वरती पाणी राहिलेलं आहे. तर हळूहळू हे पाणी काढायचं आहे, जेणेकरून खालचा जो चीक आहे तो आपला हलणार नाही. तर इथे 3 जवळजवळ बाउल्स मोठे पाणी हे निघालेले आहे. आणि आता बघू शकता खाली जो चीक राहिला आहे. पुन्हा मी याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. आणि आता सकाळी जेव्हा आपल्याला चीक बनवायचा आहे तेव्हा याच्यातलं जे वर पाणी येईल ते मी पुन्हा काढून घेणार आहे. आता बघू शकता मी सकाळी पाणी काढल्यानंतर खाली हा चीक चांगला सेटल झालेला आहे. आणि इथं आता चीक बनवण्यासाठी मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता 2 पायल्याच्या कुरडयांसाठी जवळजवळ 25 लिटर पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे. त्यातून आपण 3 लिटर पाणी नंतर कमी करणार आहोत, म्हणजे टोटल आपल्याला 22 लिटर पाणी इथे पाहिजेत आहेत. कुरडया वाळण्यासाठी मी काढावर टाकणार आहे. गव्हाचा काढ इथे मी चांगला पसरून घेणार आहे. तुम्ही काढ नसेल तर तुम्ही साडीवरती कुरडया टाकू शकतात किंवा कागद असेल त्याच्यावर टाकू शकता, त्याच्यावर चांगल्या प्रकारे निघतात. आता पाण्याला एक उकळी आलेली आहे, तर तेव्हा आपण त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला उकळी येऊन द्यायची आहे. आता पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आली आहे, बघू शकतात. आता काय करायचं, जो चीक आहे त्याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे पाणी ठेवलं होतं त्यातून आपण 3 लिटर पाणी कमी करणार आहोत, म्हणजे टोटल आपल्याला 22 लिटर पाणी इथं चिकासाठी परफेक्ट आहे. आणि जर लागल्यास तर आपण वरून हे पाणी टाकू शकतो. आता चीक हा पाण्यात टाकल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला मिक्स करायचं आहे. चीक टाकल्यानंतर त्याला मिक्स करण्याची प्रोसेस ही अवघड असते, कारण तो पाण्यात टाकल्याबरोबर लगेच घट्ट व्हायला सुरुवात असते. तर पटापट आपल्याला त्याला मिक्स करायचं असतं. बघू शकता की लवकर त्याला मिक्स करत जायचं आहे. चीक मिक्स करणं पाण्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते कुरडयांमध्ये. याच्यावरच डिपेंड असतं की आपली कुरडई ही कशा प्रकारे तयार होईल. चीक जर चांगल्या प्रकारे शिजला नाही किंवा चांगल्या प्रकारे मिक्स झाला नाही किंवा पाण्याचं प्रमाण योग्य नसेल तर कुरडई ही व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी चीक हा बघा व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून शिजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता कुरडया ज्याच्यावरती आपण इथं प्लेटवर काढणार आहोत, तर प्लेटला इथं तेलाच्या पाण्यात आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता इथं चीक हा टाकलेला आहे मशीनमध्ये आणि त्याला दाबून आपण खाली कुरडई चाळून घेणार आहोत. आता इथे बघा जेव्हा कुरडई चाळते तर एकसारखी तार आपल्याला दिसते, याचा अर्थ आपला चीक हा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. आता इथे सर्व कुरडया अशा चाळून काढावरती वाळण्यासाठी टाकणार आहोत. बघा कुरडईचा कलरच सांगतो की कुरडया कशा प्रकारे येणार आहेत. तर इथे कुरडयांचा कलर हा पांढरा शुभ्र आहे. अशा प्रकारे सर्व कुरडया चाळून इथे वाळण्यासाठी टाकणार आहोत. आता सर्व चिकाच्या कुरडया आपल्या इथे बनवून रेडी आहेत. त्याला आता उन्हामध्ये दिवसभर वाळवणार आहोत. आता बघा दिवसभर वाळल्यानंतर काही कुरडया अजूनही ओल्या आहेत, तर त्याला आपण अजून 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळून देणार आहोत. अशा प्रकारे आपल्या कुरडया आता इथे बनवून रेडी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.